आमच्या नगरसेवकांनी सुद्धा जी मागणी केली त्या प्रोजेक्टबद्दल सुद्धा तुम्हाला सांगेन. आम्ही मागच्याच आठवड्यात कोल्हापूरमध्ये एक समस्या मोठ्या प्रमाणात दिसत होती. त्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, जसं आपलं विठ्ठलाचं इथं मंदिर आहे तसं कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे. लाखोच्या संख्येने प्रत्येक वर्षी पर्यटक भाविक हे आमच्या कोल्हापूरमध्ये येतात, खास करून महिला येतात. आणि कोल्हापूर शहरामध्ये अख्ख्या कुठेही महिलांसाठी खास असं स्वच्छतागृह नव्हतं, खूप दुरावस्थेत होतं. आणि एक किस्सा असा घडला, मी सहज एका चौकात रिक्षा चालकांबरोबर चहा प्यायला बसलो होतो आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी मला सांगितलं की आम्ही रिक्षा चालक जेव्हा जातो आणि भाविक येतात आणि त्यांना महालक्ष्मी मंदिरात परिसरात सोडायला लागतं, तर त्या मला वारंवार विचारतात की इथं जवळपास कुठं वॉशरूम आहे का. तर आम्हाला काही उत्तर नसतं, आम्हाला त्यांना नाही म्हणावं लागतं. आणि ते महिलांसाठी खूप मोठी दुरावस्था त्या कोल्हापूरमध्ये होती. मी आपल्याला अभिमानाने सांगतो, मी स्वतः कोल्हापूर महानगरपालिकेवर पाठपुरावा करून प्रशासक असताना त्यासाठी 60 लाख रुपये निधी आणून आपण जवळजवळ 4 महिलांसाठी स्वच्छतागृह त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये उभा केले आहेत. त्या महिला स्वच्छतागृहाचा मॉडेल असा आहे, हा खास करून तुमच्यासाठी मी सांगतो, की 200 स्क्वेअर फीटमध्ये आपण 100 स्क्वेअर फीटमध्ये त्यांना ते स्वच्छतागृह बांधतो. तिथं चेंजिंग रूम असतात, बेबी डायपर चेंज करण्यासाठी प्रोव्हिजन असतात, सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर असतात आणि एकत्रित AC वॉशरूम्स आणि IoT टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान सुद्धा त्यामध्ये असतं, की बाबा त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्या जॅनिटरला ते अलर्ट जातात. आणि राहिलेल्या 100 स्क्वेअर फीटमध्ये आम्ही दुकान बांधून देतो, ज्याच्या माध्यमातून तिथल्या महिलांच्या बचत गटांना रोजगार मिळावा, ते उत्पादन करणारे जे वस्तू असतील ती विक्री करण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ मिळावं. त्यासाठी असा हा संपूर्ण मॉडेल आहे. मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाठवीन, परंतु मी आपल्याला एक विश्वास सुद्धा व्यक्त करून देतो, तुम्ही फक्त लवकरात लवकर जागा आयडेंटिफाय करा. मी स्वतः तुमच्यावर येऊन पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून DPDC असेल, महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल, आपण तात्कालीन त्यासाठी निधी मंजूर करून आणू आणि आपण 4 ते 5 टॉयलेट्स हे सोलापूरमध्ये त्या ठिकाणी उभा करूया, असा मी विश्वास तुमच्या सर्वांसमोर व्यक्त करतो.